This is our second lecture on partial differentiation and application. So here we have given, here we want to find value of n for which we have given z as a function of t and r satisfies this partial differential equation. हे डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करणारे हे फंक्शन दिलेलं आहे. तर या फंक्शन मध्ये येणारी n ची व्हॅल्यू काय असेल असं आपला क्वेश्चन आहे. सो सोल्युशन, फर्स्ट ऑफ ऑल राइट गिवन फंक्शन गिवन z is equal to t raised to n into e raised to minus r square upon 4t. So this is given function and this function satisfies this differential equation. Okay, मग या differential equation हे satisfy करते इक्वेशन, म्हणजे याच्यामध्ये येणारे जे डिफरन्शियल टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह टर्म आहे, ते आपल्याला फाइंड करायचे आहे. तर याच्यामध्ये काय डेरिव्हेटिव्ह टर्म येतात, तर याच्यामध्ये z चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे, त्याच्यानंतर z चा विथ रिस्पेक्ट टू r आहे, परत त्याचा विथ रिस्पेक्ट टू r घेतलेला आहे. पण या ठिकाणी जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर हे अतिशय लेंदी होऊन जाईल, क्रिटिकल बनून जाईल. तर या केसमध्ये पहा, प्रत्येक टर्म मध्ये फंक्शनचा प्रोडक्टच आहे. z म्हणजे काय, t चं फंक्शन आहे, त्याचा प्रोडक्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन बरोबर आहे, ते पण पॉवर फंक्शन आहे. तर अशा केसमध्ये काय करायचं, दोन्ही साइडचा लॉग घ्यायचा, जेणेकरून आपलं फंक्शन जे आहे ते सिंपल बनून जाईल. सो टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, टेकिंग लॉग So after taking logarithm of both sides, we get our function become log z is equal to log of t raised to n into e raised to minus r square upon 4t. ओके, दोन्ही साइडचा लॉग घेतला. आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, दोन फंक्शनचा जर प्रोडक्ट असेल तर लॉग काय होतो, सेपरेट होत असतो. आणि मग या पद्धतीने होणार आहे लॉग t raised to n प्लस log of e raised to minus r square upon 4t. Using property of logarithm. Now again using property of logarithm, power function असेल तर power जे आहे ती log मध्ये पुढे येते. So this become n into log t plus this become minus r square upon 4t into log e. Using property of logarithm, so this become n into log t as it is. Then this become plus into minus minus r square upon 4t. या ठिकाणी आपण log m raised to n ची प्रॉपर्टी यूज केलेली आहे, हे होतं n into log m. आणि या ठिकाणी आपण log ची प्रॉपर्टी यूज केलेली आहे, since log m into n become log m plus log n. ओके, आणि या ठिकाणी log e is equal to 1. तर या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. आणि मग आता आपल्याला हे डिफरन्शिएट करणं एकदम इझी आहे. Now first find partial derivative of z with respect to t. So differentiate with respect to t partial. That means partial derivative घ्यायचा आहे. So partial derivative of z log z, partial derivative with respect to t of log z is equal to partial derivative with respect to t of n into log t then minus r square upon 4t. ओके, या पद्धतीने दोन्ही साइडचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये z नाहीये, म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. पण तसं नाहीये, आपल्याला z कोणाचं फंक्शन दिलंय, z हे फंक्शन आहे कोणाचं, t आणि r चं, म्हणजे त्याच्यामध्ये t पण आहे आणि r पण आहे. ओके, त्याच्यामुळे या केसमध्ये हा कॉन्स्टंट नाही. log z चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 upon z into partial derivative of z with respect to t. ओके, कंपोजिट फंक्शनचा कन्सेप्ट या ठिकाणी यूज केलेला आहे. या ठिकाणी कंपोजिशन आहे. सो दिस इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे दोन फंक्शनची बेरीज वजाबाकी असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. इथे डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाला, n as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ log t is 1 upon t. ओके, फक्त t चंच फंक्शन आहे ते, मायनस r square upon 4 as it is. Derivative of 1 upon t is minus 1 upon t square. ओके, तर या पद्धतीने या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t ऑफ log t is 1 upon t and partial derivative of 1 upon t raised to n is equal to minus n upon t raised to n plus 1. या ठिकाणी t ची पॉवर 1 होती, म्हणजे वरती आला -1 आणि खाली आली पॉवर 1 plus 1 2, म्हणजे t स्क्वेअर आलेला आहे. तर या पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे पाहिजे.
त्याला सिम्प्लिफाय करूया. मग आपल्याला डेबा झेड बाय डेबा टीच हवा आहे. हा झेड जो आहे तो शिफ्ट केला उजव्या साईडला. सो दिस बिकम n अपॉन टी. दिस मायनस इंटू मायनस बिकम प्लस r square upon 4t square into multiply this shifted z. And now this become our next equation, equation number 2. Okay, या पद्धतीने लेफ्ट साइड जे आहे आपल्या डिफरन्शियल इक्वेशनची ते आपण फाइंड केलेले आहे. नाउ फाइंड राइट साइड. आणि राइट साइड साठी आपल्याला काय हवं आहे सुरुवातीला z चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r हवा आहे. सो डिफरन्शिएट इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 हे z चे इक्वेशन आहे. ओके, याला इक्वेशन 1 म्हणायचं आहे. हे नाही कारण हे यूज करतोय आपण डेरिव्हेटिव्ह साठी. हे पण यूज करत नाही, हे यूज करतोय. log z is equal. This become our equation number 1. Okay, so differentiate equation 1 partially with respect to r. With respect to r आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा आहे. So differentiate with respect to r. So after differentiating with respect to r, equation 1 become partial derivative with respect to r of log z is equal to partial derivative with respect to r of LHS, which is n into log t plus minus r square upon 4t. ओके, परत इथं थोडा घोळ झालाय. पाहे ह्याला परत आपण सिम्प्लिफाय केलं, हे आलेलं आहे. याला सिम्प्लिफाय करून हे आलेलं आहे. सो दिस बिकम आवर इक्वेशन नंबर 1, नॉट दिस वन. ओके, याला परत सिम्प्लिफाय केलंय आपण आणि हे फायनल इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. आणि हे इक्वेशन म्हणजे आपलं इक्वेशन 1 असणार आहे आणि त्याला डिफरन्शिएट करतोय आपण. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ log z इज 1 अपॉन z, राइट? सो वी गेट 1 अपॉन z इनटू डेबा z बाय डेबा r. या ठिकाणी परत z चं फंक्शन आहे आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r घेतोय का. z हा काही कॉन्स्टंट नाहीये. z इज अ फंक्शन ऑफ r and t. ओके, सो इन दैट वे वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ log z इज 1 अपॉन z इनटू डेबा z बाय डेबा r. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. याच्यामध्ये कुठेही r नाही म्हणजे डेरिव्हेटिव्ह आला 0. इथं आला -2r डिवाइडेड बाय 4t. आता आपल्याला डेबा z बाय डेबा r पाहिजे. सो डेबा z बाय डेबा r इज इक्वल टू, हा z शिफ्ट केला उजव्या साईडला त्याला -2. इथं 2 कॅन्सल होतोय पा, म्हणजे इथे पा -r अपॉन 2t इनटू z. ओके, या पद्धतीने आपल्याला z चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे विथ रिस्पेक्ट टू r. पुढे जाऊन आपल्याला काय पाहिजे, त्याला मल्टिप्लाय r स्क्वेअर पाहिजे. सो मल्टिप्लाइंग बाय r स्क्वेअर, मल्टिप्लाइंग बाय r स्क्वेअर वी गेट r स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ z विथ रिस्पेक्ट टू r इज इक्वल टू -r क्यूब z डिवाइडेड बाय 2t. ओके, r स्क्वेअर इंटू r क्यूब झालेला. तर या पद्धतीने ही टर्म भेटलेली. पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, त्याला परत डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू z. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू r, विथ रिस्पेक्ट टू r डिफरन्शिएट करायचं. ओके, आता याला परत डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू r तर तो डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटतोय का, या ठिकाणी मी लिहितो. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r of r square डेबा z by डेबा r is equal to partial derivative with respect to r of minus r cube z divided by 2t. आणि या ठिकाणी मग प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल कारण r चं फंक्शन आहे r cube and z is also a function of r and t. So that's why we are using here product rule. So we get this become -1 upon 2t constant, take it outside. Derivative of r cube is 3r square into this z function as it is plus r cube as it is. Derivative of z with respect to r become डेबा z by डेबा r. ओके, या पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे आपल्याला. And now this become -1 upon 2t into bracket 3r square z plus r cube into डेबा z by डेबा r. त्याची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे पहा. डेबा z by डेबा r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती आलेली आहे -r upon 2t into z. So put this value, we get -r upon 2t
into z, bracket complete, whole bracket complete. And now simplify this. This become minus 1 upon 2t into bracket 3r square z minus r raised to 4 upon 2t z. Okay. So we get this bracket. Now multiply this bracket by 1 upon r square. पुढे जाऊन आपल्याला काय करायचं, त्याला 1 upon r square ने मल्टिप्लाय करायचा आणि मग त्या इक्वेशनची डावी बाजू आपल्याला मिळून जाईल. सो I will simplify this here. After multiplying this equation by 1 upon r square, so we get 1 upon r square into bracket deva by deva r of r square into deva z by deva r bracket complete, which is equal to 1 upon r square into minus 1 upon 2t into bracket 3r square z minus r raised to 4 upon 2t z. And now simplify this. Multiplying by सुरुवातीला इक्वेशन बघू, इथं बाहेर मल्टिप्लाय फक्त z आहे, इथे हे टोटल मल्टिप्लाय त्याला मी आत घेऊन जातो. सो वी गेट मायनस हे r स्क्वेअर, याच्यातला r स्क्वेअर कॅन्सल होईल, उरेल 3z अपॉन 2t. हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल. r स्क्वेअर याच्यात या r स्क्वेअरला कॅन्सल होईल, उरेल r स्क्वेअर z अपॉन हे 2t इंटू 2t झालं 4t स्क्वेअर. ओके, तर या पद्धतीने हे इक्वेशन भेटते. परत याच्यातून z कॉमन निघेल पहा. सो टेक z कॉमन फ्रॉम दिस इक्वेशन. मायनस 3 अपॉन 2t प्लस r स्क्वेअर अपॉन 4t स्क्वेअर remaining in bracket, take z outside. Now this become our equation number 3. आणि आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनच्या दोन्ही बाजू आपण फाइंड केलेल्या आहेत. Therefore from 2 and 3 इक्वेशन 2 आणि 3 वरून ही डावी बाजू आहे आपल्या इक्वेशनची आणि ही उजवी बाजू आहे. दोन्ही सेम आहेत म्हणजे याच्या उजव्या बाजू सेम असणार आहे. सो वी गेट मायनस 3 अपॉन 2t प्लस r स्क्वेअर अपॉन 4t स्क्वेअर इंटू z इज इक्वल टू n अपॉन t प्लस r स्क्वेअर अपॉन 4t स्क्वेअर इंटू z. ओके, आता या दोन्ही साइडला z मल्टिप्लाय आहे, ते कॅन्सल होईल पहा दोन्ही साइडचं z. सो कॅन्सल आउट दिस z and now write remaining equation. So remaining equation become, पहा उरलेलं इक्वेशन काय आहे तर remaining equation is minus 3 upon 2t plus r square upon 4t square is equal to n upon t plus r square upon 4t square. आता दोन्ही साइडला r square upon 4t square ऍड केलेला आहे, तर ते एकमेकाला कॅन्सल होईल पहा आणि उरेल मायनस 3 अपॉन 2t इज इक्वल टू n अपॉन t. आता या ठिकाणी दोन्ही साइडला t डिवाइड आहे, ते कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल मायनस 3 अपॉन 2 इज इक्वल टू n. सो दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ n मायनस 3 अपॉन 2. ओके, थोडीशी लेंदी एक्झाम्पल आहे, अवघड असं काही याच्यामध्ये नाही. ठीक आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज if z cube minus xz minus y equal to 4, find partial derivative of z with respect to x and partial derivative of z with respect to y. So first of all write given thing, given equation. आता या ठिकाणी जर आपल्याला रिक्वायर्ड थिंग बघितली, आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह हवा आहे कोणाचा, z चा, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह x आणि y चा. ज्या अर्थी z चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह हवा आहे त्या अर्थी z हा काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x आणि y च्या रिस्पेक्टिव्ह आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे x आणि y हे independent variable आहे. That means here z is a function of x and y. ओके, आता फक्त त्या फॉर्म मध्ये आपल्याला हे लिहिता येत नाही, हे कंपोजिट फंक्शन आहे पहा, एक्सप्लिसिट फंक्शन आहे, हे सेपरेट करता येत नाही. ओके, याला काय म्हणतो आपण, इम्प्लिसिट फंक्शन. एक्सप्लिट करता येत नाही, z ला इन टर्म्स ऑफ x y लिहिता येत नाही, म्हणजे हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. ओके, त्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. So differentiate partially with respect to x first.
So we get partial derivative with respect to x of z cube minus partial derivative with respect to x of xz minus partial derivative with respect to x of y is equal to partial derivative with respect to x of linearity property यूज केलेली या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेपरेट झालेलं बेरीज वजाबाकी असल्यामुळे. नाउ z is a function of xy, so that's why first differentiate this z square with respect to z. So derivative of z square is 2z into z is a function of xy, so into multiply d by z by d by x. Okay, then minus sign. Here is product of two functions. So x is a function of x and z is a function of xy. So use product rule. So first differentiate x with respect to x, we get 1 into multiply z as it is plus x as it is into derivative of z is 1 into multiply d by z by d by x, because z is a function of x and y. Bracket complete. Then derivative of y is 0 because y is a constant. We are differentiating this partially with respect to x, equal to derivative of 4 is also 0. 4 is a constant function. So in that way we get 2z d by z by d by x. Then this become minus z minus x into d by z by d by x equal to 0. And now take d by z by d by x common from these two terms. So what is remaining in bracket? Here 2z is remaining and here minus x is remaining. So 2z minus x into d by z by d by x, and this term which does not contain d by z by d by x, shift this term toward right side. So this is equal to this minus term become plus in right side. And now d by z by d by x is equal to this term z as it is, and now shift this bracket toward right side. So this will divide to right side, we get z upon 2z minus x. So this is required partial derivative of z with respect to x. And now similarly find partial derivative of z with respect to y. So this is our equation number 1. Now differentiate equation 1 partially with respect to y. Okay, partial derivative घ्यायचा इक्वेशन 1 चा with respect to y. या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, partial derivative सेपरेट होईल, so we get partial derivative with respect to y of z cube, then minus partial derivative with respect to y of xz, then minus partial derivative with respect to y of y is equal to partial derivative with respect to y of 4. So z is a function of xy, so derivative of z cube become 3z square. Okay, there is a z cube. I have written here z square. So change this z cube. So we get this term become 3z square, right? Derivative of z cube is 3z square. So here is also 3z square as it is. And now taking d by z by d by x common, this term become 3z square remaining here, and this minus x. So finally we get z divided by 3z square minus x. Okay. Now this is correct. Okay. So the derivative of z cube is 3z square into partial derivative of z with respect to y, because z is a function of x and y. Then minus sign. This x is constant because we are differentiating partially with respect to y. So derivative of z is 1 into d by z by d by y minus derivative of y with respect to y is 1 equal to derivative of 4, which is constant. So derivative of constant is 0. So this two term contains d by z by d by y, take it common. So 3z square is remaining in first and minus x is remaining in second. D by z by d by y, take it outside, equal to shift this minus 1 toward right side. So in that way we get d by z by d by y is equal to 1 divided by 3z square minus x. So this is our required result. Okay. Let's try to solve one more example. If z is equal to x raised to y plus y raised to x, verify second partial derivative of z with respect to x and y is equal to second partial derivative of z with respect to y and
x. So first of all, write given function z is equal to x raised to y plus y raised to x. This become our equation number 1. So differentiate this with respect to x. We get partial derivative of z with respect to x is equal to partial derivative with respect to x of x raised to y plus partial derivative with respect to x of y raised to x using linearity property of derivative. So here we are differentiating partially with respect to x. That means y is constant. Okay, because z is a function of x and y. Here z is a function of x and y. Okay, so partial derivative of z with respect to x become, आता या ठिकाणी पहा बेसला x आहे आणि पॉवरला y आहे. y हा कॉन्स्टंट आहे. पॉवरला कॉन्स्टंट असेल व्हेरिएबलच्या तर x रेज टू n चा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय सांगतो, पॉवरला जे कॉन्स्टंट आहे ते पुढे येईल आणि त्या कॉन्स्टंट पॉवरच्या कॉन्स्टंट मधून एक वजा. ओके, प्लस या ठिकाणी बेसला कॉन्स्टंट आहे आणि पॉवरला व्हेरिएबल आहे. तर त्या केसमध्ये हे फंक्शन ॲज इट इज राहते. y रेज टू x याला मल्टिप्लाय येतो कॉन्स्टंटचा log ऑफ y. Since using formula partial derivative with respect to x of x raised to n is equal to n into x raised to n minus 1 and partial derivative with respect to x of a raised to x constant ची पॉवर x असेल तर त्या केस मध्ये ते फंक्शन आहे तसं राहतं आणि बेसला असणाऱ्या कॉन्स्टंटचा लॉग येतो. तर या एक्झाम्पल मध्ये a म्हणजे काय आहे, y आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, नाउ डिफरेंशिएट दिस पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. So partial derivative of deva z by deva x with respect to y become partial derivative with respect to y of y into x raised to y minus 1, okay, plus partial derivative with respect to y of y raised to x into log. तर या ठिकाणी याला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, दोघांमध्ये पण y आहे. ओके, या ठिकाणी हियर x is constant with respect to y derivative येतो म्हणजे x काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आता या दोघांमध्ये पण y म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल डेरिव्हेटिव्हचा. सो युजिंग प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y इज 1. त्याला मल्टिप्लाय सेकंड फंक्शन आहे तसं प्लस पहिलं फंक्शन आहे तसं y. त्याला मल्टिप्लाय सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इथं ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतं की बेसला कॉन्स्टंट आहे आणि पॉवरला व्हेरिएबल आहे. तर त्या केसमध्ये परत हा a रेज टू x चा फॉर्म्युला, ते फंक्शन ॲज इट इज राहणार आहे आणि त्याला मल्टिप्लाय बेसला जो कॉन्स्टंट आहे त्याचा लॉग म्हणजे 1 चा लॉग आणि इथं पॉवरला फक्त y नसून y चं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 minus 0 मल्टिप्लाय देन प्लस साइन. अगेन अप्लाय हियर प्रोडक्ट रूल बिकॉज दिस इज ऑल्सो प्रोडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन ऑफ y. तर या ठिकाणी बेसला y आहे, पॉवरला कॉन्स्टंट आहे, तर x रेज टू n चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. पॉवर पुढे येईल आणि त्या पॉवर मधून एक वजा, multiply second function as it is plus first function as it is y raised to x, then त्याला multiply log y चा derivative with respect to y 1 upon y. Now just simplify this, we get x raised to y minus 1 plus y into x raised to y minus 1 into log x, याची व्हॅल्यू 1च येते, प्लस x into y raised to x minus 1 into log y प्लस. आता या ठिकाणी पहा क्वोशंट आहे आणि दोन्हीमध्ये y फंक्शन आहे, पहा बेसला y आहे तर पॉवरची काय होईल, वजाबाकी होईल. ओके, वी नो दॅट a raised to m upon a raised to n become a raised to m minus 1 using this standard formula. Okay, so this is our equation number 2. This is second partial derivative of z with respect to x and y. Now first differentiate with respect to y. Now differentiate equation 1 first with respect to y. So we get partial derivative of z with respect to y is equal to partial derivative with respect to y of first function from equation 1 which is x raised to y plus partial derivative with respect to y of second function which is y raised to x. Here x is constant because we are differentiating partially with respect to y. That's why another variable x is constant. So आता या ठिकाणी बघितलं तर पॉवरला व्हेरिएबल आहे आणि बेसला कॉन्स्टंट आहे म्हणजे a रेज टू x चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. हे पॉवर फंक्शन आहे तसं आणि याला मल्टिप्लाय बेसला जो कॉन्स्टंट आहे त्याचा लॉग, बेसला कॉन्स्टंट आहे x, सो log x मल्टिप्लाय प्लस या ठिकाणी
पॉवरला कॉन्स्टंट आहे म्हणजे तो पॉवरचा कॉन्स्टंट पुढं आणि त्या कॉन्स्टंट मधून एक वजा करायचं. ओके, परत हेच दोन फॉर्म्युले आपण अप्लाय केलेले आहेत. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So we get partial derivative with respect to x of deba y by deba z by deba y is equal to partial derivative with respect to x of first function, which is x raised to y into log x, plus partial derivative with respect to x of second function, which is x into y raised to x minus 1. So here y is constant because we are differentiating partially with respect to x. And now derivative becomes second partial derivative of z with respect to x and y is equal to, here again use product rule because both function contains variable x. So differentiate first function in which base is a variable. So using this second formula, या ठिकाणी का बेसला व्हेरिएबल आहे आणि पॉवरला कॉन्स्टंट आहे. ओके, बेसला व्हेरिएबल पॉवरला कॉन्स्टंट म्हणजे पहिला फॉर्म्युला, दुसरा नाही, पहिला फॉर्म्युला. तो काय सांगतो, पॉवरचा कॉन्स्टंट पुढे घ्या आणि त्या पॉवरच्या कॉन्स्टंट मधून एक वजा, त्याला मल्टिप्लाय सेकंड फंक्शन आहे तसं log x, then plus sign first function as it is x raised to y into derivative of second function means derivative of log x is 1 upon x, plus again use here product rule of derivative. So derivative of first function means derivative of x with respect to x is 1 into multiply second function y raised to x minus 1 as it is, plus first function x as it is into derivative of second function. But in second function, power base is constant and power is variable. So use this second formula. We get y raised to x minus 1 into log y into derivative of x minus 1 is 1 minus z. Okay. Now this become y as it is into x raised to y minus 1 as it is log x as it is plus या ठिकाणी बेस सेम आहे आणि क्वोशंट आहे. बेस सेम असेल आणि क्वोशंट असेल तर हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, काय होईल, पॉवरची सबट्रॅक्शन होईल. सो वी गेट x रेज टू y minus 1 प्लस y रेज टू x minus 1 प्लस x into y raised to x minus 1 into log y. And now this is our equation number 3. Now equate RHS of equation 2 and equation 3. After equating, we observe that all terms are same in RHS of equation 2 and equation. सगळे ज्या टर्म आहेत 2 आणि 3 मध्ये RHS मध्ये त्या सेम आहेत. याचा अर्थ that means from equation 2 and 3 LHS are also same. That means partial derivative, second partial derivative of z with respect to x and y is equal to second partial derivative of z with respect to y and x. In that way we can prove that this reduction. Okay, you should try to solve these examples at home. I have given here 4 examples, so try to solve these examples at home. Thank you.